आमची घरं उद्ध्वस्त केली तर आम्ही मागे लागणार. भुजबळांमुळे ओबीसी उद्ध्वस्त होणार. मनोज जरांगेंचा हल्लाबोल. मराठा आरक्षणाच्या GRच्या विरोधात राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. सोमवारी छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटलांचा अभ्यास किती, त्यांचं शिक्षण काय, तो मराठ्यांचा लीडर नाही असं म्हणत जोरदार हल्लाबोल केला. आता मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ टीकास्त्र डागलेलं आहे. छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय. मनोज जरांगे वारंवार भडकाऊ भाषण करत आहेत. राज्य सरकारने मनोज जरांगेंवर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी केली आहे. याबाबत विचारलं असता मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय की छगन भुजबळ ज्ञानेश्वरी सांगतो का? अंबाडा येथे कोयते काढू म्हणाला होता, त्याच्यावर गुन्हे दाखल करा. भडकाऊ भाषण तुम्ही केलं. जातीवाद डोक्यात असल्याने मराठ्यांवर अन्याय केला. 1990मध्ये माधव पॅटर्न आणला. मराठ्यांना त्रास द्यायचा होता. अन्याय करणाऱ्यांना अंगावर घ्यावं लागतं आणि मी घेणार असं आव्हान त्यांनी दिलेलं आहे. की मनोज जरांगे वारंवार भडकाऊ भाषण करत आहेत. ओबीसी नेत्यांना संपवण्याची भाषा करत आहेत. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, गुन्हा दाखल करावा. आणि छगन भुजबळ काय ज्ञानेश्वरी सांगतो काय? वाव्या म्हणतो देव करणं म्हणा आधी त्याच्यावर गुन्हा दाखल. तो म्हणला का नाही अंबडच्या याच्यात कोयते काढू, तलवारी काढू, दांडे काढू, शेरीच म्हणत होता. पुण्याला पण म्हणला. करणं गुन्हे दाखल. आणि कोणतं भडकाऊ भाषण आहे? आधी सुरुवात तुम्ही केली. भडकाऊ फिडकाऊ भाषण आपण केलं नाही. मराठ्यांच्या प्रामाणिकपणे खऱ्या व्यथा मी मांडल्यात. आता त्या पचनी पडानं. यांनी मराठ्याला धरून आयुष्यभर गुप्त पद्धतीनं मराठ्यांवरती अन्याय केलाय. मराठ्यांना त्रास दिलाय. जातीवाद यांच्या डोक्यात होता. म्हणूनच यांनी मला वाटतं 90च्या दशकात किंवा 80च्या दशकात माधव पॅटर्न आणला होता. यांना आतून मराठ्यांना संपवायचंय. हो पण यांच्या धमक नाही म्हणून हे आतून काड्या करतात आणि संपवतात. ते फक्त खऱ्या व्याजनं मी बोलतोय. पहिले कोणी बोलत नव्हतं. हे मराठ्यावर हमेशा अन्याय करायचे कोणत्या ना कोणत्या रूपाने. फक्त कळून देत नव्हते. आता फक्त मी जाहीर सांगायला अरे असं बोलतेत, हे असं करतेत आणि यांना विरोध करत नव्हतो कोणी. मी जाहीर अंगावरती घेतो यांना. कारण अन्याय करणाऱ्याला अंगावरच घ्यावं लागतं. अन्याय करणाऱ्याचा विरोधच करावा लागतो तरच संपतं. छत्रपती शिवरायांनी, वीर महाराणा प्रतापांनी हे शत्रू मोडून काढले, तोडून काढले, कापून काढले. असं अन्यायाच्या विरोधात लढावंच लागतं. मग त्या भगतसिंग असतील, ते स्वातंत्र्य सैनिक असतील, सगळे आपले बॉर्डरवरचे फौजी असतील, अन्यायाच्या विरोधात लढावंच लागतं. तसं मी फक्त माझ्या समाजावर 60-70 वर्षापासून अन्याय होतो. हे कुणी बोलून दाखवत नव्हतं. मी बोलून दाखवलो. लोक सहन करायचे. मी म्हणतो सहन नाही करायचं. कोणावर अन्याय करायचा नाही. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, जालना.